नमस्ते बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी गणित या विषयामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज आपण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया याविषयी माहिती घेणार आहोत। तर सुरुवातीला परिमेय संख्या म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत। मागील इयत्तेमध्ये आपण मोज संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे। मग पहा, या ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि पुढे या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हटलेलं आहे। त्यानंतर नैसर्गिक संख्या या 1 पासून सुरू होतात। 1, 2, 3, 4 म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही। नैसर्गिक संख्या या अनंत आहेत। त्यानंतर या नैसर्गिक संख्यांमध्ये 0 मिळवला की आपल्याला पहा, नैसर्गिक संख्यांमध्ये 0 मिळवला, 0, 1, 2, 3 या ज्या संख्या आहेत यांना आपण पूर्ण संख्या असं म्हणतो। म्हणजे नैसर्गिक संख्या आणि 0 यांनी मिळून पूर्ण संख्या तयार होतात, पूर्ण संख्यांचा समूह तयार होतो। व पूर्ण संख्या 0 पासून सुरू होतात म्हणजे 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे। त्याचप्रमाणे आपण तिसराही एक समूह पाहिलेला आहे, त्यामध्ये ऋण संख्या, 0 आणि धनसंख्या या सगळ्या मिळून जो समूह तयार झाला आहे त्याला आपण पूर्णांक संख्या असं म्हटलेलं आहे। म्हणजे पहा, समज ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0 आणि 1, 2, 3 ह्या ज्या संख्या आहे यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हटलेलं आहे। म्हणजे आपण आत्तापर्यंत ह्या 3 संख्यांचा संच किंवा 3 संख्यांचा समूह पाहिलेला आहे। या व्यतिरिक्त सुद्धा काही संख्या आपण पाहिलेल्या आहेत। त्या कोणत्या? तर उदाहरणार्थ समज पहा, 2/7 याला आपण अपूर्णांक म्हणतो, ही संख्या आपण पाहिलेली आहे। त्यानंतर ऋण 3/4 मग ह्या संख्या काय आहेत? मग पहा, ह्या सगळ्या पूर्णांक संख्या आणि या अपूर्णांक संख्या यांना मिळून जो समूह तयार झालेला आहे त्यांना परिमेय संख्या असं म्हटलेलं आहे। म्हणजे पहा, उदाहरणार्थ कोणतीही पूर्णांक संख्या ही आपण m/n या स्वरूपामध्ये मांडू शकतो, अपूर्णांकाच्या स्वरूपात मांडू शकतो। म्हणजे उदाहरणार्थ समज 4 आहे, तर 4 ही संख्या आपण 12/3, 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे 4 ही संख्या आपण 12/3 अशी लिहू शकतो। किंवा समज ऋण 3 ही संख्या आहे, तर ऋण 3 ही संख्या आपण ऋण 3/1 अशीही लिहू शकतो। त्याचप्रमाणे 0 ही संख्या आहे, मग 0 ही संख्या आपण 0/7 या स्वरूपामध्ये सुद्धा लिहू शकतो। म्हणजेच m ही कोणतीही पूर्णांक संख्या, m ही पूर्णांक संख्या आणि n ही कोणतीही शून्येतर पूर्णांक संख्या म्हणजे 0 सोडून दुसरी पूर्णांक संख्या जर असेल आणि ती आपण m/n या स्वरूपामध्ये लिहिता येते, म्हणजेच m/n ह्या स्वरूपामध्ये लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणणार आहोत। म्हणजे चौथा गट आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे। तो चौथा गट हा आहे परिमेय संख्यांचा। मी खाली लिहिते इथं परिमेय संख्या। परिमेय संख्यांमध्ये काय काय येतं? सगळ्या पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या।
पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या या दोन्ही मिळून ज्या संख्या तयार झालेल्या आहेत त्याला आपण परिमेय संख्या असं म्हटलेलं आहे. मग आता यासाठी आपल्याला एक सारणी दिलेली आहे, ती सारणी आपण पूर्ण करणार आहोत. पहा, या ठिकाणी आपल्याला एक सारणी दिलेली आहे, काही संख्या दिलेल्या आहेत आणि इकडे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि परिमेय संख्या ह्या दिलेल्या संख्या कोणत्या कॉलममध्ये येतात ते आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला दिलेलं आहे ऋण 3. मग ऋण 3 ही नैसर्गिक संख्या आहे का? आपले नैसर्गिक संख्या पहा कुठे आहेत, 1 2 3 4. याच्यामध्ये ऋण संख्या आहे का? नाही. म्हणून ही ऋण 3 ही नैसर्गिक संख्या नाही. मग ती पूर्णांक संख्या आहे का? पूर्णांक संख्यामध्ये पहा ऋण संख्या आहेत, म्हणजे ही पूर्णांक संख्या आहे. त्यानंतर परिमेय संख्या आहे का? तर परिमेय संख्या म्हणजे काय? सगळ्या पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्या आहे म्हणजे ही परिमेय संख्या सुद्धा आहे. त्यानंतर 3/5. 3/5 नैसर्गिक संख्यांमध्ये येईल का? 3/5 हा अपूर्णांक आहे. अपूर्णांक नैसर्गिक संख्यांमध्ये आहे का? नाही. त्यामुळे इथे नाही लिहावं लागणार आहे. त्यानंतर पूर्णांक आहे का? पूर्णांकामध्ये सुद्धा अपूर्णांक नाही, त्यामुळे पूर्णांक संख्या सुद्धा नाही आहे ती. आणि परिमेय आहे का? तर परिमेय संख्यांमध्ये पूर्णांक संख्या आहेत, अपूर्णांक संख्या आहेत, त्यामुळे 3/5 ही परिमेय संख्या आहे. त्यानंतर पुढे आपल्याला दिलंय ऋण 17. मग ऋण 17 ही नैसर्गिक संख्या आहे का? नैसर्गिक संख्यांमध्ये ऋण आहेत का? ऋण संख्या आहेत का? नाही. मग ही नैसर्गिक संख्या नाही. त्याचप्रमाणे ऋण 17 ही पूर्णांक संख्या आहे का? पूर्णांक संख्यांमध्ये ऋण संख्या आहेत, त्यामुळे आहे. आणि मग ती परिमेय संख्या आहे का? पूर्णांक आहे म्हणजे ती परिमेय सुद्धा आहे. पुढे आहे ऋण 5/11. नैसर्गिक संख्यांमध्ये येणार आहे का ती? नाही. पूर्णांक संख्येत येणार आहे का? पूर्णांकामध्ये अपूर्णांक येत नाहीत, त्यामुळे इथे पण नाही. आणि मग परिमेय संख्या ती आहे का? परिमेय संख्यांमध्ये सगळ्याच संख्या आलेल्या आहेत, त्यामुळे परिमेय संख्या आहे. आता 5 ही संख्या आहे. 5 नैसर्गिक संख्यांमध्ये येणार आहे. पूर्णांक संख्यांमध्ये सुद्धा 5 आहेत, कारण पूर्णांक संख्येमध्ये धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य सगळ्याच संख्या आहेत, म्हणजे पूर्णांक संख्या पण आहे आणि परिमेय संख्या सुद्धा ती आहे. याप्रमाणे आपण सारणी तयार केलेली आहे आणि त्यावरनं आपल्याला नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, परिमेय संख्या यांची आपल्याला आता ओळख झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत? परिमेय संख्यांवरील क्रिया आपल्याला आता पाहायच्या आहेत. चला तर मग पाहूयात. परिमेय संख्यांवरील क्रिया. क्रिया या कोणत्या क्रिया असतात गणितामध्ये? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. तर त्यातली पहिली क्रिया आपण पाहतो आहोत, बेरीज. मग आता परिमेय संख्या म्हणजे आपण काय म्हटलेलं आहे की जी संख्या m/n या स्वरूपामध्ये लिहिता येते. म्हणजेच काय आहे? हा अपूर्णांक स्वरूपामध्ये आहे. परिमेय संख्या आणि अपूर्णांक संख्या या एकच आहेत आणि म्हणून अपूर्णांकावर आपण ज्या क्रिया करतो, ज्या पद्धतीने क्रिया करतो, तशाच प्रकारे परिमेय संख्यांच्या सुद्धा क्रिया असणार आहेत. मग पहिली क्रिया पाहू आपण, बेरीज. पहिलं उदाहरण बघूयात आपण. 5/36 अधिक 6/42. आता आपल्याला ही बेरीज करायची आहे. अपूर्णांकाची बेरीज आपण शिकलेलो आहोत. बेरीज करताना आपल्याला सर्वात प्रथम पाहावं लागतं ते म्हणजे अपूर्णांकाचा छेद समान असला पाहिजे. मग आता इथं अपूर्णांकाचा छेद समान आहे का? नाही. मग त्यासाठी आपण काय करणार? एकतर
आपण शिकलेलो आहोत तिरका गुणाकार करायचा 5 गुणिले 42 अधिक 6 गुणिले 36 आणि मग खाली छेदांचा गुणाकार. या पद्धतीने सुद्धा आपण हे करू शकतो किंवा 36 आणि 42 यांचा लसावी काढून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. मग बघूयात आपण 36 आणि 42चा लसावी आपण शिकलेलो आहोत. 36 42 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2नी भाग जाईल. पहा 36ला भाग दिल्यानंतर इथे येणार आहे 18. 18 दुने 36 आणि 42ला भाग दिल्यानंतर 21 दुने 42. आता या दोन्ही संख्यांना भाग जाणारी समान संख्या कोणती? 2नी भाग जाईल का? आता नाही जाणार. मग 2च्या पुढची मूळ संख्या आपण घेऊयात. 2 नंतर 3. 3नी भाग जातोय. 3 सक 18 आणि 3 साते 21. आता या ठिकाणी या दोघांना भाग जाणारी समान संख्या आहे का? नाही. मग आपण लसावी कसा काढणार आहोत? लसावी बरोबर सामायिक अवयव. दोघांना सामायिक अवयव कोणते आहेत? 2 गुणिले 3 आणि असामायिक अवयव या दोघांचाही गुणाकार म्हणजे लसावी असतो. मग 2 गुणिले 3 आणि असामायिक राहिलेले 6 गुणिले 7. गुणाकार करूयात. पहा 3 दुने 6, 6 6 36 आणि 36 साते 252 म्हणजे लसावी आलेला आहे 252. मग आता आपल्याला काय करायचं आहे? इथे छेद लसावी इतका घ्यायचा आहे म्हणजे 252 आपल्याला छेद आला पाहिजे. मग पहा 36ला कितीने गुणावं लागेल म्हणजे 252 येतील? तर 2 त्रिक 6, 6 6 36, 36 साते म्हणजे 7नी गुणावं लागेल. अंशाला आणि छेदाला दोघांनाही आपण काय करणार आहोत? 7ने गुणणार आहोत. आणि पुढचा जो अपूर्णांक आहे 6/42 याला कितीने गुणायचं? 6ने गुणावं लागेल म्हणजे आपल्याला काय होणार आहे? दोघांचाही छेद समान येणार आहे. पहा आता इथे 7 गुणिले 5 35 छेद 36 गुणिले 7 252 अधिक 6 गुणिले 6 36 आणि 42 गुणिले 6 252. आता या ठिकाणी काय झालेलं आहे? दोन्हीही छेद आपले समान आलेले आहे. आणि मग छेद समान असल्यावर आपल्याला बेरीज करायला सोपं आहे. असलेला छेद एकदाच लिहायचा 252 आणि अंशांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. 35 अधिक 36 बरोबर 6 आणि 5 11 चाला 1 3 आणि 3 6 आणि 1 7 71 छेद 252 हे आपली बेरीज आलेली आहे. या पद्धतीने आपण परिमेय संख्यांची बेरीज करणार आहोत. अजून एक थोडं वेगळं उदाहरण घेऊयात आपण. आपल्याला उदाहरण दिलंय 1.2/3 अधिक 2.4/3 यांची बेरीज करताना आपण 2 पद्धतीने बेरीज करू शकतो. पहिली पद्धत सांगते मी. पूर्णांकांची बेरीज करायची म्हणजे 1 अधिक 2 आणि पुढे अधिक 2/3 अधिक 4/5. या ठिकाणी आपण 5 घेऊयात. बरोबर. आता बघा पूर्णांकांची बेरीज 1 अधिक 2 झाले 3 अधिक आता ही कंसातली बेरीज करायची आहे. दोघांचाही छेद समान नाही मग तो आपल्याला समान करून घ्यायचा आहे.
त्यासाठी छोट्या संख्या आहेत, आपण तिरका गुणाकार करूयात. बघा, 2 गुणिले 5 छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार 3 गुणिले 5 अधिक आता 3 गुणिले 4 छेद पुन्हा छेदांचा गुणाकार 3 गुणिले 5. आता काय आलं इथे पहा, 3 अधिक 5 दुने 10 छेद 5 त्रिक 15 अधिक 4 त्रिक 12 छेद 5 त्रिक 15. आता या दोघांची बेरीज करायची आहे आपल्याला. 3 अधिक इथे 10 आणि 12, 10 अधिक 12 आणि दोघांचा समान छेद आपण एकदाच लिहूयात 15, म्हणजे 10 आणि 12 झाले 22 छेद 15. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 3.22 छेद 15. या पद्धतीने आपण दिलेल्या परिमेय संख्यांची बेरीज करणार आहोत. पुढे पाहू आपण दुसरी क्रिया आहे वजाबाकी. पहा पहिलं उदाहरण, 7/11 वजा 3/7. वजाबाकी आणि बेरीज या दोन्ही क्रिया आपण छेद समान केल्याशिवाय करू शकत नाही. त्यामुळे आता इथे पुन्हा आपल्याला छेद समान करून घ्यावा लागेल. मग त्यासाठी आपण तिरका गुणाकार करूयात. आता पहा, 7 गुणिले 7 छेद छेदांचा गुणाकार 11 गुणिले 7 वजा हा तिरका गुणाकार आता 3 गुणिले 11 छेद 11 गुणिले 7. 7 गुणिले 7 49 छेद 11 7 77 वजा 11 त्रिक 33 छेद पुन्हा 11 7 77. आता छेद समान झालेला आहे. मग झालेला समान छेद तो एकदाच आपण लिहित असतो 77 आणि वरती अंशांची काय करणार आहोत, आता वजाबाकी घेणार आहोत. पहा, 49 वजा 33. 49 मधनं 33 गेले, 9 मधनं 3 गेले 6, 4 मधनं 3 गेले 1, म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं 16/77. बरोबर. आता पुन्हा थोडं वेगळ्या प्रकारचं उदाहरण घेऊ. पहा, 4.1/2 वजा 3.1/3. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला बेरजेप्रमाणेच क्रिया आपण करू शकणार आहोत. आधी पूर्णांकांची वजाबाकी करून घेऊयात. पहा, 4 वजा 3 अधिक कंस करूयात त्यांना आपण, आणि पुढं 1/2 वजा 1/3 यांची आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. आता ह्या ठिकाणी बघा, 4 मधनं 3 गेले, खाली उरला 1 अधिक पुन्हा आता इथे छेद समान नाही आहेत, आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतील. पुन्हा तिरका गुणाकार करावा लागेल. 3 गुणिले 1 1 गुणिले 3 छेद 3 दुने 6 किंवा 2 गुणिले 3 वजा या ठिकाणी पहा 2 गुणिले 1 छेद 2 गुणिले 3. पहा काय येणार आहे, 3 1 3 आणि खाली 3 दुने 6 वजा 2 1 2 आणि पुन्हा 3 दुने 6. या ठिकाणी परत काय झालेलं आहे, छेद समान झालेले आहेत. मग काय करणार, बरोबर 1 अधिक छेद एकदाच लिहिणार आहोत आपण
3 वजा 2/6. 3 मधनं 2 गेले, खाली उरला 1, म्हणजे हा 1 पूर्णांक आणि 1/6 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण बेरीज आणि वजाबाकी या 2 क्रिया शिकलेलो आहोत. आता आपण तिसरी क्रिया शिकणार आहोत, ती म्हणजे गुणाकार. बघूया गुणाकार आपण करणार आहोत. पहा, पहिला गुणाकार आहे 3/11 गुणिले 2/5. आता या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. गुणाकार करताना आपल्याला छेद समान असायची काही आवश्यकता नाही. गुणाकार करताना फक्त अंशाचा आणि अंशाचा गुणाकार आणि छेदाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा आहे. मग 3 गुणिले 2/11 गुणिले 5. गुणाकार करूयात आपण. पहा, 3 गुणिले 2 6 छेद 11 गुणिले 5 11×5 55. अजून एक उदाहरण घेऊयात आपण. बघा, ऋण 8/9 गुणिले 3/4. आता याही ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अंशाचा आणि अंशाचा गुणाकार आणि छेदाचा छेदाशी गुणाकार. मग ऋण 8 गुणिले 3/9 गुणिले 4. 8×3 = 24. आता या ठिकाणी आपण पूर्णांक संख्यांच्या बेरीज वजाबाकी गुणाकार शिकलेलो आहोत. यामध्ये ऋण 8 आहेत, धन 3 आहेत. दोघांचं चिन्ह भिन्न आहे आणि त्यामुळे गुणाकाराचं चिन्ह ऋण येणार आहे. ऋण 24/9 गुणिले 4 बरोबर 36. या ठिकाणी जर आपल्याला पुढे संक्षिप्त रूप देता येत असेल तर आपण देऊ शकतो. आता या ठिकाणी पहा, 24 आणि 36 दोन्हीही 12च्या पाड्यामध्ये आहेत. मग आपण 12 दुने 24 आणि 12×3 म्हणजे उत्तर येणार आहे ऋण 2/3. अजून एक उदाहरण घेऊ आपण. 0/6 गुणिले 3/4. आता या ठिकाणी पहा काय होणार आहे, 0 गुणिले 3 आणि 6 गुणिले 4. 0ला कोणत्याही संख्येने गुणलं तरी उत्तर काय येतं, 0. म्हणजे 0/6 गुणिले 4 24. आणि 0ला कोणत्याही संख्येने आपण भागलं तरी सुद्धा उत्तर काय येतं, 0. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 0. आलं लक्षात. आता आपण पुढे पाहणार आहोत भागाकार ही क्रिया. पहा, भागाकार करत असताना भागाकार म्हणजे काय, तर दिलेल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे म्हणजे भागाकार. म्हणजे उदाहरणार्थ पहा, आपल्याला आधी गुणाकार व्यस्त म्हणजे काय हे पाहावं लागेल. गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त कशाला म्हणायचं, तर ज्या 2 संख्यांचा गुणाकार किंवा ज्या 2 अपूर्णांक संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना आपण गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, 2/3 आणि 3/2 यांचा गुणाकार काय येणार आहे, 2 गुणिले 3 म्हणजे 6 आणि 3 गुणिले 2 6. पुढे 6/6 म्हणजे 6×1 उत्तर येणार आहे 1. त्याचप्रमाणे ऋण 3/4 गुणिले ऋण 4/3. आता इथे पण गुणाकार काय येणार आहे पहा, 3 गुणिले 4 12. दोन्ही ऋण आहेत. 2 ऋण संख्यांचा गुणाकार हा धन संख्या येतो, धन 12. आणि पुन्हा 4×3 12. 12/12 म्हणजेच काय 1.
अशा पद्धतीने ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या संख्यांना एकमेकांचे गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. मग आता अजून एक उदाहरण सांगते मी. पहा, 5/7 गुणिले ऋण 7/5 यांचा गुणाकार आपण करूयात. बघा, 5 गुणिले 7 35. एक धन संख्या आहे, एक ऋण संख्या आहे, म्हणजे उत्तर येणार आहे ऋण 35. आणि इथे 7 गुणिले 5 35. मग आता इथे ऋण 35 छेद ऋण 35 उत्तर येणार आहे ऋण 1. मग या दोन्ही संख्या एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत का? नाही, कारण त्यांचं उत्तर काय आलेलं आहे ऋण 1. आपल्याला ऋण 1 नकोय. ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येईल, धन 1 येईल, अशा संख्यांना आपण गुणाकार व्यस्त संख्या म्हणतो. आणि गुणाकार व्यस्त संख्यांचा आपल्याला भागाकार करताना उपयोग होणार आहे. पहा, मग भागाकार दिलेला आहे आपल्याला. पहिला हा गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला लिहायला सांगितलेल्या आहेत. गुणाकार व्यस्त आपल्याला येता येता पहिली संख्या दिलेली आहे. पहा, 2/5. याची गुणाकार व्यस्त लिहायची म्हणजे काय करायचं आहे, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्याला आपण गुणाकार व्यस्त संख्या म्हणतोय. मग सोपं आहे. गुणाकार व्यस्त संख्या करताना आपण काय करतो, अंश आणि छेद यांची अदलाबदल करतो. म्हणजे 2/5 चा गुणाकार व्यस्त होणार आहे 5/2. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा, ऋण 3/8. याचा गुणाकार व्यस्त काय होईल 8/3. आता शक्यतो आपण छेदस्थानी ऋण चिन्ह देत नाही, त्यामुळे आपण वरती ऋण चिन्ह देऊ, ऋण 8/3. तसंच तिसरं आहे पहा, 7. 7चा गुणाकार व्यस्त. 7ला छेदस्थानी काही नाही म्हणजे 1 असतो, म्हणजे 7/1. याचा गुणाकार व्यस्त काय होईल 1/7. त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक गणित दिलेलं आहे पहा, 7.1/3. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेला आहे. मग त्यासाठी आपल्याला आधी तो अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करावं लागेल. आपण ते शिकलेलो आहोत. या दोघांचा गुणाकार बघा 7 गुणिले 3 आणि अंशस्थानी जे आहे त्यांची बेरीज छेद 3. मग आता इथे 7×21 अधिक 1/3 म्हणजे 21 आणि 1 22/3. म्हणजे आपल्याला 22/3 चा गुणाकार व्यस्त करायचा आहे. तो येणार आहे 3/22. अशा पद्धतीने गुणाकार व्यस्त संख्या आपण शिकलेलो आहोत. या संख्यांचा आपल्याला भागाकार करताना निश्चित उपयोग होणार आहे. 40/12 भागिले 10/4. आता याचा आपल्याला भागाकार करायचा आहे. म्हणजेच काय करायचंय, तर दिलेल्या संख्येला ज्या संख्येने भागायचे त्याच्या गुणाकार व्यस्ताने आपल्याला काय करायचं आहे, गुणायचं आहे. म्हणजे बघा काय येईल 40/12. भागाकाराच्या ऐवजी आता आपण काय घेणार आहोत, गुणिले आणि याचा गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त कसा करायचा आता लक्षात आलेलं आहे आपल्या, की अंश आणि छेद यांची अदलाबदल करायची आहे. म्हणजे 4/10. आणि आता यांचा गुणाकार करायचा आहे. 40 गुणिले 4 बरोबर 160 आणि 12 गुणिले 10 बरोबर 120. आता याला अतिसंक्षिप्त रूप देता येत असेल तर देणार आहोत आपण. 0 गेले, 4×12 4×4=16. म्हणजे उत्तर येणार आहे 4/3. तसंच अजून एक उदाहरण पाहूया आपण. ऋण
11 भागिले ऋण 11/10. आता बघा इथे पहिली संख्या तशीच लिहिणार आहे, ऋण 10/11. भागाकाराच्या ऐवजी आता काय करायचंय आपल्याला, गुणिले घ्यायचं आहे आणि पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त लिहायचा आहे. पहा गुणाकार व्यस्त येईल 10/11. आणि आता दोघांचा गुणाकार करा. 10 गुणिले 10 बरोबर 100. एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे. उत्तर येणार आहे ऋण 100. आणि 11 गुणिले 11 121. पुन्हा एक संख्या धन, एक संख्या ऋण. पुन्हा उत्तर येणार आहे ऋण. आणि असं जर असेल, दोन्ही ऋण संख्या असेल तर त्याचं उत्तर आपण नेहमी धन मध्ये लिहितो, 100/121. या पद्धतीने आपण गुणाकार करणार आहोत, भागाकार करणार आहोत. भागाकाराची पद्धत सगळ्यांना समजलेली आहे. अजून एक सोपं उदाहरण घेऊयात आपण. 2/3 भागिले ऋण 4. आता काय करणार, पहा पहिली संख्या तशीच लिहायची आहे, 2/3. भागाकाराच्या ऐवजी गुणाकार आणि ऋण 4चा गुणाकार व्यस्त. ऋण 4चा गुणाकार व्यस्त आपल्याला काढता येतोय आता, 1/4. आणि आता यांचा आपण गुणाकार करूयात. 2 गुणिले 1 2 आणि 3 गुणिले 4 4 त्रिक 12. उत्तर येणार आहे ऋण. आणि ऋण संख्या आपण काय करतो, छेदस्थानी ऋण संख्या आपण लिहित नाहीत, मग मध्यभागी लिहू आपण 2/12. बरोबर. याला अतिसंक्षिप्त रूप पण देऊ शकतो आपण, 2 1 2 बेसक 12. म्हणजे उत्तर येणार आहे ऋण 1/6. त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण लिहू आपण. पहा 5 भागिले 2/5. आता इथे 5 म्हणजे काय आहे, 5/1 आहे, 5/1. त्यानंतर भागिलेच्या ऐवजी आपण गुणिले लिहिणार आहोत, गुणाकार करणार आहोत. आणि याचा गुणाकार व्यस्त, 2/5चा गुणाकार व्यस्त येणार आहे 5/2. आणि आता गुणाकार केल्यावर 5 गुणिले 5 25. आणि 1 गुणिले 2 बरोबर 2. या पद्धतीने उत्तर आलेलं आहे 25/2. अशा पद्धतीने आपल्याला सराव संच दिलेला आहे. सराव संचामध्ये या 4 क्रिया दिलेल्या आहेत. या 4ही क्रियांचा आपण भरपूर सराव करायचा आहे आणि जास्तीत जास्त उदाहरणं सोडून आपण याची प्रॅक्टिस करायची आहे. धन्यवाद.